उन्हाळा सुरू आहे आणि मुलांना सुट्ट्या आहेत. अशा वेळी मुलं उन्हात खूप खेळतात, दमतात, मग त्यांना तहान लागते आणि मग आपण काय करतो? थंड पाणी देतो किंवा बाजारातून आणलेलं कोल्ड्रिंक देतो, ज्यामध्ये खूप सारे आर्टिफिशियल कलर्स आणि फ्लेवर्स असतात. अर्थातच ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी मँगो फ्रुटी कशी बनवायची ते आज बघूया. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर मँगो फ्रुटी बनवण्यासाठी मी इथे 2 पिकलेले हापूस आंबे घेतलेत, त्याचसोबत 1 कैरी घेतलेली आहे आणि आता याची मी साल काढून घेतली आहे. आता आपण याच्या बारीक फोडी करून घेऊयात. कैरी का घेतली आहे? तर आपण बाजारातून जी मँगो फ्रुटी आणतो त्यात थोडासा आंबटसरपणा असतो आणि ती टेस्ट परफेक्टपणे मॅच करण्यासाठी आपण इथे एका कैरीचा वापर करणार आहोत. तर आता या ज्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायच्या आहेत. तर बारीक केल्यानंतर याची मस्त अशी प्युरी होऊन जाईल आणि एका गरम पॅनमध्ये मी ही प्युरी काढून घेते. आता त्याचसोबत मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीसुद्धा बारीक करून घेते आणि इथे तुम्ही कलर डिफरन्स तर बघूच शकता. त्याचसोबत मी यामध्ये ॲड करते 1 ग्लास पाणी आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला आपण 10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर आच मध्यम सुद्धा ठेवू शकता, पण हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि आता यामध्ये मी घालते 1 कप साखर. जर तुमची कैरी खूपच आंबट असेल तर तुम्ही इथे साखर थोडीशी वाढवू शकता आणि जर तुमचे हापूस आंबे जास्त गोड असतील तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी सुद्धा करू शकता. तर इथे मी हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. आता हळूहळू याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. साईडने बबल्स येत आहेत, तुम्ही इथे बघू शकता. तर आपण याला साधारण 10-1 मिनिटं व्यवस्थितपणे शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याला खूपच छान अशी शायनिंग आली आहे किंवा एक ग्लेज आली आहे. हे एक इंडिकेशन आहे की हे व्यवस्थितपणे शिजले. आणि दुसरी इंडिकेशन म्हणजेच साईडला अशा प्रकारे ही साय येते, याचाच अर्थ हे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तरी सुद्धा आपण अजून 1-2 मिनिटं याला शिजवायचं आहे. तर आपण हे आता कसं स्टोअर करायचं किंवा याची शेल्फ लाईफ कशी वाढवायची हे सुद्धा बघूया. तर याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मी इथे 1 टीस्पून व्हिनेगर घालते. जर तुमच्याकडे व्हिनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबू रस सुद्धा घालू शकता. आणि हे व्हिनेगर किंवा लिंबू रस घातल्यानंतर आपण पुन्हा 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत. या व्हिनेगर किंवा लिंबू रसामुळे तुम्ही ही मँगो फ्रुटी साधारण महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर आता इथे मी ही 2 मिनिटं शिजवून घेते आणि 2 मिनिटं शिजल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर याला आपण थंड करून घ्यायचं आहे आणि हे नॉर्मली थंड होण्यासाठी 1 तासभर तरी वेळ नक्कीच लागतो. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फॅन खाली ठेवून किंवा जिथे वारा वाहतो अशा ठिकाणी ठेवून याला पटकन थंड करून घेऊ शकता.
थंड झाल्यानंतर आपण याला गाळून घ्यायचं आहे आणि गाळण्यासाठी मी इथे एका भांड्यावर अशी चाळण ठेवली आहे आणि त्यामध्ये हे तयार मिश्रण मी ओतून घेते. जे आंब्याचे बारीक धागे असतात किंवा जी केसर असते ती निघून जाण्यासाठी इथे आपण हे गाळून घेतोय. व्यवस्थितपणे गाळून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता आपला पल्प थोडासा दाटसर झालेला आहे. आणि हे गाळून झाल्यानंतर इथे जो काही चोथा उरतो तो चोथा आपण वापरायचा नाहीये, तो फेकून द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बारीक जे धागे होते आंब्याचे ते सुद्धा निघलेत, तुम्ही बघू शकता. तर हा आपला जो फ्रुटीचा किंवा आंब्याचा जो पल्प आहे त्यामध्ये आता मी 1 लिटर थंड पाणी घालतेय आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतेय. तुम्ही हवं तर यामध्ये बर्फ सुद्धा घालू शकता, पण मी इथे थंड पाणी घातल्यामुळे बर्फाचा वापर केलेला नाहीये. आणि ही आपली मस्त अशी थंडगार घरगुती सोप्या पद्धतीने बनवलेली हेल्दी अशी मँगो फ्रुटी तयार आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. सोबतच अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा. आणि ही मँगो फ्रुटी काचेच्या बाटलीमध्ये घालून तुम्ही 1 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.